This recording is started. Sometimes though you are log out, you just log in once again in the meeting. Okay, so I am presenting the screen. Okay, screen is visible to all. Yes, ma'am. Okay, so we will start. So, what are the points that we have covered in the last lecture? Yesterday, what points we have covered? Time division multiplex, Comparison between frequency FDM and division, TDM. and guard band. Guard band. And then also we have seen the difference between time division Time division. multiplexing and frequency division multiplexing. Okay, so in last 2 days we have completed the multiplexing part. Okay, so if you see the syllabus of this chapter 1, all other points we have completed, only this electromagnetic spectrum, that point we have started yesterday. Okay, so these are all the things about multiplexing. So yesterday I have forwarded PPTs on your group. I hope all of you have seen that. Okay, so multiplexing, these points, all these points we have covered about multiplexing, demultiplexing, need of multiplexing, and then we have completed this time division multiplexing and frequency division multiplexing. Okay, and difference also we have completed. What is the difference between time division and frequency division multiplexing? And we have started with this point, electromagnetic spectrum, yesterday. Okay, so what is the concept of electromagnetic spectrum? Can anyone tell? Few points we have discussed yesterday. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय आहे? Wavelength decreases. हा, येस, प्लीज स्पीक लाऊडली. Frequency increases, wavelength decreases. फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, वेवलेंथ डिक्रीजेस. काय किंवा आपण त्याला सिंपल शब्दामध्ये काय म्हणू शकतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम is nothing but it is the graphical representation of different Frequency, frequency ranges and wave, wavelength ranges for different applications in the communication. म्हणजे कम्युनिकेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मेन पॅरामीटर कुठला आहे? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर फॉर परफॉर्मन्स ऑफ एनी कम्युनिकेशन सिस्टीम. आता एखादं डिव्हाइस असतं, आपण त्याला व्होल्टेजने स्पेसिफाय करतो, और वी आर स्पेसिफाईंग दॅट डिव्हाइस विथ सम करंट. तुम्ही जर DSO वगैरे जर इक्विपमेंट बघितले किंवा त्याचे जरी पिक्चर पाहिले नेटवरती, तरी त्याच्यामध्ये एक स्पेसिफिकेशनचं एक लेबल लावलेलं असतं त्या डिव्हाइसला. स्पेसिफिकेशन म्हणजे काय? त्याची रेंज असते की किती व्होल्टेज रेंज पर्यंत तो ऑपरेट करू शकतो. आता बल्ब पण असतात बघा, जे आपण रेग्युलर यूज करतो. प्रत्येक बल्बचं वॅटेज काय असतं किंवा त्याचा वॅट पॉवर काय असते? वेगळी असते. वेगळे असते. म्हणजे काय, आता सपोज तुमचं 0 बल्ब आहे, तर ते हाय व्होल्टेज तो सस्टेन करू शकत नाही, कारण त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये त्याचं व्होल्टेज हे तेवढं स्पेसिफाईड ठेवलेलं असतं. मग त्याच्या कंपॅरिझनने जर तुम्ही हायर वॅटचे बल्ब कन्सिडर केले तर ते जास्त व्होल्टेज बिअर करू शकतात, कारण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग त्या प्रकारे आपण केलेलं आहे. म्हणजेच काय, कुठलाही डिव्हाइस जर तुम्ही कन्सिडर केला तर इट इज हॅव्हिंग सम रेटिंग, और रेटिंग म्हणजे काय? रेंज. ज्या पर्टिक्युलर रेंजमध्ये तो ऑपरेट होऊ शकतो त्याला म्हणतात त्या डिव्हाइसचं स्पेसिफिकेशन किंवा त्या डिव्हाइसचं रेटिंग. मग तसंच कम्युनिकेशन मध्ये सुद्धा जे काही वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत त्या प्रत्येक ऍप्लिकेशनची एक फ्रिक्वेन्सी रेंज फिक्स केलेली असते. मोस्टली इन दॅट फ्रिक्वेन्सी रेंज ओनली वी आर गोइंग टू ऑपरेट द पर्टिक्युलर ऑपरेशन्स. मग त्याचा जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, different frequency ranges and respective wavelength and their application, that is called as the electromagnetic spectrum. Okay, that is one important diagram in the communication. मग काय आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये दोन पॅरामीटर कन्सिडर केलेत. येस्टरडे बेसिक पॉइंट्स आय हॅव एक्सप्लेन. खालच्या लाईनला कुठला पॅरामीटर घेतलाय? Frequency. फ्रिक्वेन्सी. Frequency.
एक असं रेक्टँग्युलर ह्याची डायग्राम म्हणू शकतो आपण ह्याला. ही एक खालची साईड झाली, ही वरची साईड, आणि ह्या ज्या मधल्या दोन लाईन्स आहेत लेफ्ट आणि राईट, दोज विल कम्प्लीट द रेक्टँगल शेप. ओके, सो दिस इज हॅव्हिंग द फ्रिक्वेन्सी रेंजेस. आता साधारण सुरुवातीला 11 फ्रिक्वेन्सी रेंजेस आपण कन्सिडर केल्या होत्या. हे नंतर बघू, कारण हे काय कंपल्सरी पार्ट नाही आहेत. दीज आर द ऍडिशनल थिंग्स मध्ये नाहीये, बट स्टील इफ नेक्स्ट पार्ट ऑल्सो. पण आधी सुरुवातीला आपण हा बेसिक बघूया. बेसिक फ्रिक्वेन्सी आपण चालू केली होती. किती आहेत फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 frequencies we have to consider. फ्रिक्वेन्सी कशी इन्क्रीज होते? फ्रॉम लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट? Left to right. लेफ्ट टू राईट. फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. पहिली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू लक्षात ठेवा फक्त, दॅट इज 30 हर्ट्ज. लेफ्ट साइडला पहिली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती घेतली आपण? 30 हर्ट्ज. देन हाऊ द फ्रिक्वेन्सीज आर इन्क्रीजिंग ॲट द राईट साइड? By multiplying by 10. बाय मल्टिप्लाइंग इट बाय By 10. 10. आता ह्या प्रत्येक बँड मधलं डिस्टन्स तुम्ही सेम ठेवा. दॅट केअर ऑल्सो यू हॅव टू टेक वेन यू आर गोइंग टू ड्रॉ द डायग्राम. ह्या दोन बँड मधलं डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच ह्या दोन बँड मधलं असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक दोन फ्रिक्वेन्सी बँड मधलं डिस्टन्स सेम असायला पाहिजे. ओके, पहिली फ्रिक्वेन्सी घेतली आपण 30 हर्ट्ज, मल्टिप्लाइड बाय 10. सो व्हॉट इज नेक्स्ट फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू? 300 hertz. Getting 30 hertz multiplied by 10, you will get 300 hertz. 300 hertz, when it will be multiplied by 10, it will be 3 kilohertz. 3 kilohertz multiplied by 10, so this will be 30 kilohertz. असं आपण प्रत्येक फ्रिक्वेन्सीला जर 10 ने मल्टिप्लाय करत गेलो तर काय मिळते आपल्याला? हायेस्ट फ्रिक्वेन्सी इथं मिळते 30 किलोहर्ट्ज, 300 kilohertz, 3 megahertz, 30 megahertz, 300 megahertz, 3 gigahertz, 30 gigahertz, and last one it is 300 gigahertz. Okay, so highest frequency is 300 gigahertz and lowest frequency is 30 hertz. Okay, मग पहिली फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू लक्षात ठेवा फक्त, आणि लास्ट लक्षात ठेवा. मधल्या तुम्हाला मिळू शकतात बाय मल्टिप्लाइंग इट बाय 10. इज इट क्लिअर? फ्रिक्वेन्सी कशा घ्यायच्या समजल्या सगळ्यांना? Yes. मग आता दुसऱ्या त्याच्या अपोजिट साइडच्या लाईनवर काय ड्रॉ करतोय आपण? कुठला पॅरामीटर Wavelength. कन्सिडर केलाय? वेव्हलेंथ. मग आता ऑब्विसली काल मी सांगितलं फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ, द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ इज गिवन ॲज Inversely proportional. Inversely proportional. इथं तुम्ही 30 हर्ट्ज ही एफ ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर वेव्हलेंथ कॅल्क्युलेट केली तर ती किती मिळते बघा इथं? 10 raised to 10 raised 7. to 7. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर, There. दॅट इज 3 into 10 raised to 8 मीटर. 3 into 10 raised to 8 मीटर. So by using that values you can calculate the wavelength. इथं 10 raised to 7 मीटर येते. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, किंवा जर वेळ वाचवायचा असेल एक्झाम मध्ये तर यू रिमेंबर दिस व्हॅल्यू. 30 हर्ट्ज ला रिस्पेक्टिव्ह वेव्हलेंथ आहे 10 raised to 10 raised to 7 7. मीटर. आता इथं फ्रिक्वेन्सीला 10 ने मल्टिप्लाय केलंय, मग वेव्हलेंथला ऑब्विसली काय होईल? इथं यू हॅव टू डिवाइड इट बाय 10. 10. इथं प्रत्येक वेळेस फ्रिक्वेन्सीला आपण 10 ने मल्टिप्लाय केलंय, मग फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळं इथं काय करावं लागेल? प्रत्येक पॉइंटला Divide you by have 10. to divide it by 10. So 10 raised to 7 meter divided by 10. How much it will come? 10 raised to 6. Yesterday only I told. If it is not understood proper, just remember it as 10 raised to 6 पाहिजे. तर इथं 6 क्लिअर दिसत नाहीये. 10 raised to 7 मीटर इथं असणार आहे 10 raised to 6 मीटर. Then 10 raised to 5 मीटर, 10 raised to 4 मीटर, 10 raised to 3, 10 raised to 2, 10 raised to 1, 10 raised to 0. Anything raised to 0 is equal to 1. त्यामुळे ही व्हॅल्यू इथं आली 1 मीटर.
त्याच्यानंतर 1 ला परत 10 ने डिवाइड करायचं, काय येईल इथं 10⁻⁻1 और हिअर यू कॅन राईट ॲज डिजिट मध्ये कसं लिहिणार 10⁻⁻1 ची व्हॅल्यू किती येते? 0.1. 0.1. 1. Okay. So here you will write it as 0.1, point not 1, point not 1. किंवा इथं आपण मायक्रोमीटर सुद्धा सॉरी मिलीमीटर सुद्धा म्हणू शकतो. सगळ्यांना युनिट्स माहिती आहेत? Yes. मिलीमीटर मीन्स 10⁻⁻³ -3. देन मिलीमीटर नंतर कुठलं युनिट असतं? मायक्रोमीटर मीन्स 10⁻⁻6. okay, you just note down these units simultaneously if you can, because these are the things which are not included in PPT, but general things also we are discussing during the lecture. जर हाय पॉझिटिव्ह बघितला तर 10⁻³ म्हणजे किलो, Kilo. 10⁻⁶ means मेगा, Mega. 10⁻⁹ means giga, Giga. 10⁻12 means what I Tetra. told टेट्रा. ओके, हे झाले पॉझिटिव्ह साईडचे. आणि निगेटिव्ह मध्ये असतील तर 10⁻³ इज इक्वल टू Millimeter. मिली, 10⁻⁻6 मायक्रो, Micro. and 10⁻⁻10 what is that? Minus. -10 it is called as nano. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की नॅनो -9. टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे खूप मायन्यूट स्केलला ते व्हॅल्यूज असतात, त्यामुळे त्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो. 10⁻⁻9. I will repeat it once again. I will repeat. 10⁻³ means milli. 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 10⁻⁻6 means micro. Micro. 10⁻⁻6 is micro. 10⁻⁹ is nano. Nano. And -10 10⁻12 is what it is? Armstrong. 10⁻⁻10 ला काय म्हणतो आपण? Armstrong. What you are saying? Armstrong. A⁻⁻. Okay, 10⁻⁻12 it is pico. PICO, pico. So you just remember the standards. Okay, 10⁻⁻3 milli, 10⁻⁻6 micro, Micro. 10⁻⁻9 नॅनो and Nano. 10⁻⁻12 पिको. Pico. हे लोअर साईडचे युनिट्स आहेत आणि हायर साईडचे किलो, मेगा, देन गिगा and then tetra. These are the units for the higher voltage, higher values. Okay, so similarly here 30 hertz, 300 hertz आणि रिस्पेक्टिव्ह वेव्हलेंथ काय 10⁻⁷ मीटर and here it is 10⁻³ मीटर. आता पुढच्या जे आहेत ते बघा, त्या 9 फ्रिक्वेन्सी रेंज नंतर जे काय आहेत, आता इथली फ्रिक्वेन्सी ऑब्विसली काय असणार आहे? जास्त असणार आहे. इट विल बी व्हेरी हाय रेंज. आणि इथली वेव्हलेंथ ही काय असणार आहे? खूप कमी रेंज मधली असणार आहे. मग लाईट मध्ये सुद्धा 2 प्रकारचे लाईट असतात. वन इज विजिबल लाईट विच इज विजिबल टू आवर आईज. आता इलेक्ट्रिकल सिग्नलची जशी कॅरेक्टरिस्टिक्स ही फ्रिक्वेन्सी वरती डिपेंडंट असते, तशी लाईटची कॅरेक्टरिस्टिक्स ही त्याच्या वेव्हलेंथ वरती डिपेंडंट असते. लक्षात ठेवा नेहमी, एखाद्या लाईटची वेव्हलेंथ किती आहे that will decide what will be color of that particular light, or that wavelength value is deciding whether the light is visible or invisible. मग ज्या वेव्हलेंथच्या लाईट आपल्याला डोळ्यांना दिसत नाही त्याला आपण कुठली लाईट म्हणतो? कॅन एनीबडी टेल? Invisible light. Infrared. इन्फ्रारेड. ओके, इन्फ्रारेड त्याला स्पेसिफिक वर्ड आहे इन्फ्रारेड. म्हणजे ज्या लाईट सिग्नलची फ्रिक्वेन्सी इन्फ्रारेडच्या रेंज मध्ये असते, म्हणजे त्याची वेव्हलेंथ खूप कमी असते, that light is in the existence but we are not able to see that particular light. जशी आपल्या टीव्हीच्या रिमोटच्या पुढे असते लाईट, so that is not visible but that light signal is actually transmitting. मग तो एक कन्सेप्ट आहे इन्फ्रारेड लाईटचा, तो पण इथे लक्षात ठेवा. सो जस्ट रिमेंबर, हायर फ्रिक्वेन्सी रेंज म्हणजे लोएस्ट वेव्हलेंथ व्हॅल्यू. जिथं फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे तिथं वेव्हलेंथची व्हॅल्यू काय असणार आहे? खूप कमी असणार आहे. आणि त्या पर्टिक्युलर वेव्हलेंथला आपण म्हणतो इन्फ्रारेड वेव्हलेंथ.
आणि इन्फ्रारेड वेव्हलेंथ मधली लाईट दॅट इज नॉट व्हिजिबल टू अवर आईज. ते पुढचे ऍप्लिकेशन आहेत, त्यामुळे ते तुम्ही नाही लिहिले तरी चालू शकते. इन एक्झाम यू कॅन ड्रॉ ओनली अप टू दिस 300 GHz. इज इट क्लिअर? हे रेंज समजले तुम्हाला कशी ड्रॉ करायची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथची? दिस इज Yes, जस्ट ma'am. ऍडिशनली आय हॅव गिवन. ओके, मग ही लाईन इथून इथं ड्रॉ करून घ्यायची, ही लाईन इथून इथं ड्रॉ करून घ्यायची. मग कसं येईल तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? इफ सपोज आय स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट, ही झाली फ्रिक्वेन्सीची रेंज. दिस रेंज इट इज ऑफ वेव्हलेंथ. आणि हे तुम्ही दोन्ही जेव्हा लाईन ड्रॉ करता तेव्हा तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा ग्राफ कंप्लीट होतो. ओके, डेफिनेशन यू अंडरस्टूड? ग्राफ यू अंडरस्टूड ऑल ऑफ यू? व्हॅल्यूज हाऊ टू ड्रॉ? आता Yes, आपण ma'am. ह्याच क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे ते बघूया. आता फ्रिक्वेन्सी रेंज मेनली 3 रेंज मध्ये क्लासिफाय करू शकतो आपण. ही जी आहे ही लो फ्रिक्वेन्सी रेंज. पहिल्या 3 बँडला आपण काय म्हणू शकतो? दीज आर लो फ्रिक्वेन्सी बँड्स. पहिले 3 जे बँड आहेत त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, त्यामुळे पहिले बँड आहे दॅट वी कॅन क्लासिफाय इट ॲज लो फ्रिक्वेन्सी. मधले जे 3 बँड्स आहेत दॅट वी कॅन क्लासिफाय इट ॲज मीडियम फ्रिक्वेन्सी. म्हणजे क्लासिफिकेशन रफली 3 पार्ट मध्ये आपण करू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं. पहिले काय येणार? इकडचे 3 बँड लो फ्रिक्वेन्सी बँड्स, मधले आहेत ते मीडियम फ्रिक्वेन्सी, आणि इथली फ्रिक्वेन्सी काय आहे? हे लास्टच्या 4 बँड्सची व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट लास्ट 4 बँड्स? हाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण त्याला 3 पार्ट मध्ये रफली डिवाइड करू शकतो, 3 रेंजेस मध्ये. लो फ्रिक्वेन्सी पोर्शन, मीडियम फ्रिक्वेन्सी पोर्शन आणि हायर फ्रिक्वेन्सी पोर्शन. सो यू कॅन डिवाइड roughly the electromagnetic spectrum in these 3 parts. That is just rough classification. But in the table, whatever we will see now, in that table, each frequency range is specified. For that frequency range, what is wavelength range? That is also specified. What is name of the band? So that is, or it is also called as name of the bandwidth. म्हणजे कुठल्या बँडविड्थ रेंज मध्ये तो आहे. बँडविड्थ मीन्स व्हॉट? हाऊ यू Difference कॅल्क्युलेट between बँडविड्थ? maximum frequency minus minimum frequency. मिनिमम फ्रिक्वेन्सी. मग आता हे जर पहिला बँड तुम्ही कन्सिडर केला तर पहिल्या बँडचं फ्रिक्वेन्सी रेंज काय आहे? 30 हर्ट्ज ते 300 हर्ट्ज. आता इथं बघा, दोन्ही एका वेळेस मी दाखवू शकत नाही कारण तेवढं तुम्हाला दिसणार नाही प्रॉपर. 30 ते 300 हर्ट्ज म्हणजे हा पहिला बँड झाला. आता इथं शॉर्ट फॉर्म लिहिलेले आहेत त्याचे, कारण लॉंग फॉर्म लिहिणं पॉसिबल नाहीये. इथं काय लिहिलेलं आहे? पहिल्या ह्याच्यात ELF पहिला बँड आहे 30 हर्ट्ज ते 300 हर्ट्ज. त्याची वेव्हलेंथ किती आहे? रिस्पेक्टिव्ह वेव्हलेंथ 10⁻⁷ मीटर टू 10⁻⁶ मीटर. आणि ह्या बँडचं नाव काय आहे? ELF. So that only in detail it is given in the next diagram. हे बघा, फ्रिक्वेन्सी रेंज आहे 30 हर्ट्ज टू 300 हर्ट्ज. वेव्हलेंथ रेंज इज 10⁻⁷ मीटर टू 10⁻⁶. Can write instead of bandwidth. What is name of the band? Extremely low frequency. आता जरी लो फ्रिक्वेन्सी म्हणलं आपण, पहिले 3 बँड किंवा 4 बँड जरी आपण लो फ्रिक्वेन्सी मध्ये धरले तरी त्या लो फ्रिक्वेन्सी मध्ये पण डिफरन्स आहे ना. ही जी आहे ही सगळ्यात कमी आहे. हे जर मी 4 बँड लो फ्रिक्वेन्सी मध्ये धरले तर ह्या 4 बँडचं कसं नाव दिलेलं आहे इथं बघा? एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी, ही व्हॉइस फ्रिक्वेन्सी, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी. म्हणजे लो जरी म्हणलं तरी त्याच्यामध्ये परत 4 टाईप मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे त्या बँडचं रफ नाव काय म्हणू शकतो आपण? कमी फ्रिक्वेन्सीची रेंज. मग कमी मध्ये सुद्धा कसं क्लासिफिकेशन केलेलं आहे? पहिला बँड कुठला आहे त्याच्यातला? एक्स्ट्रीमली लो. एक्स्ट्रीमली लो मीन्स खूप कमी फ्रिक्वेन्सी. नंतर कमी असली तरी पहिल्यापेक्षा थोडी जास्त, दुसऱ्यापेक्षा थोडी जास्त तिसरी असणार आहे, आणि तिसऱ्यापेक्षा थोडी जास्त चौथ्याची असणार आहे. ओके, ही नावं मात्र तुम्हाला ऍज इट इज लक्षात ठेवावं लागतील. बँड.
Okay, so this band it is called as extremely low frequency band. And what is application of that band particularly? त्याचं काय application? पॉवर ट्रान्समिशन मध्ये. जिथं पॉवर ट्रान्समिशन, आता ट्रान्समिशन मध्ये सुद्धा काय असतं बघा, काही सिग्नलच्या ट्रान्समिशन मध्ये पॉवर इज कन्सिडर्ड मेन ऍट द टाइम ऑफ द ट्रान्समिशन ऑफ द पर्टिक्युलर सिग्नल. मग जेव्हा आपण पॉवर ट्रान्समिशन करतो ऍट दॅट टाइम यू हॅव टू यूज दिस फ्रिक्वेन्सी रेंज. म्हणजे पॉवर ट्रान्समिशन रिलेटेड जे काय ऍप्लिकेशन आहेत ते ह्या फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये ऑपरेट होतात. 30 हर्ट्स टू 300 हर्ट्स. काय नाव आहे त्या बँडचं? एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी बँड. वेवलेंथ रेंज आहे 10⁻⁷ टू 10�6 मीटर. आणि ऍप्लिकेशन आहे त्या बँडचं पॉवर ट्रान्समिशन. गेटिंग दॅट? आर यू गेटिंग? Yes, ma'am. येस मॅम. ओके, देन हा झाला एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी बँड. पुढचा कुठला आहे बघा, आता पुढच्या फ्रिक्वेन्सी बँडची रेंज काय आहे? 300 हर्ट्स ते 3 किलो हर्ट्स. Serial number 2 will be 300 hertz to 3 kilohertz. And what is wavelength range? 10⁻⁶ meter to 10⁻⁵ meter. सेम येणार पुढच्या याला. इथं सेकंड फ्रिक्वेन्सी रेंज इज 300 hertz to 3 kilometer to 10⁻⁵ meter. आणि ह्याला कुठली काय नाव दिलेलं आहे ह्या बँडला? VF. So VF is nothing but voice frequency. This VF is nothing but it is voice frequency. आणि ह्याचं ऍप्लिकेशन काय आहे? ऑडिओ ऍप्लिकेशन. म्हणजे जिथं व्हॉइस ट्रान्समिशन होतं, in that case we are using this frequency band. Okay, which frequency band? Second, 300 hertz to 3 kilohertz, that are having the audio applications. Getting that? Second band कुठला आहे? What is name of the second band? Voice frequency. Voice frequency. त्याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी रेंज आहे 30 हर्ट्स ते 3 किलो हर्ट्स. वेवलेंथ 10⁻⁶ to 10⁻⁵. And those are used for the audio application. Okay, so is it clear? Okay, Vaishnavi is there? Yes, ma'am. Vaishnavi Sawan. Vaishnavi Yes, Deshmukh, ma'am. Vaishnavi Sawan. Both. So just take the screenshot and send it to me. Yes. For the attendance. Yes, ma'am. Okay. So that is second band. Third कुठला आहे आता? Third frequency band it is 3 kilohertz to 30 kilohertz. हा तिसरा फ्रिक्वेन्सी बँड 3 किलोहर्ट्ज ते 300 किलोहर्ट्ज. त्याला काय म्हणलेलं आहे? VLF. This VLF stands for very low frequency. आता हे चारही फ्रिक्वेन्सी मेन कशाच्या अंडर येतात? लो फ्रिक्वेन्सी मधल्याच आहेत. पण त्याला परत कसं डिवाइड केलंय? एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी, व्हॉइस फ्रिक्वेन्सी, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी. मग तिसरा बँड आहे 3 किलोहर्ट्ज ते 30 किलोहर्ट्ज. त्याची वेवलेंथ रेंज आहे 10⁵ to 10⁻⁴. Name of the band it is very low frequency band. And where that band is applicable? Military applications and submarine applications. Submarine means what? Submarine system means what? कशाशी रिलेटेड असतात सबमरीन सिस्टीम? Navy. हा, तुमचा आवाज येत नाहीये नीट मला. समुद्र. हा, समुद्र. ओके, म्हणजे समुद्र अंतर्गत जे काही ऍप्लिकेशन असतात कम्युनिकेशनशी रिलेटेड, और वी कॅन कॉल इट ॲज अंडर वॉटर ऍप्लिकेशन. आणि मिलिटरी ऍप्लिकेशन, मिलिटरीचे इथं दोन अर्थ होतात. मिलिटरी म्हणजे ऍक्च्युअल आपले जो रेग्युलर वर्ड आपण वापरतो, मिलिटरी म्हणजे दॅट व्हॉट एव्हर इज द रेग्युलर मिनिंग ऑफ मिलिटरी सिस्टीम. आणि in that also whatever are the specifications for military purpose, in that we are using this very low frequency band applications. Okay, and in mobile when we use that word mobile is also having two meanings. First, mobile is our regular mobile device. आणि
Another meaning of mobile word is the thing which is able to move from one place to another, that is called as the mobile applications. ओके, मग आता इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी रेंज मधले ऍप्लिकेशन कुठं आहेत? मिलिटरी मध्ये आणि समुद्रांतर्गत किंवा अंडर वॉटर, वॉट एव्हर आर द ऍप्लिकेशन, ह्या दोन्ही मध्ये हा व्हेरी लो फ्रिक्वेन्सी बँड यूज होतो. इज इट क्लिअर? थर्ड पॉइंट, what is application of very low frequency band? Military application and submarine application. Okay, so whatever are the aeronautical related or military related applications and for the किंवा जलवाहतुकीशी रिलेटेड जे ऍप्लिकेशन आहे ते ह्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये आपण कॅरी करतो. ओके, नाउ व्हॉट इज द फोर्थ वन? व्हॉट इज द फोर्थ फ्रिक्वेन्सी? Low frequency. रेंज काय आहे? 30 किलोहर्ट्ज टू 300 किलोहर्ट्ज. ओके, 30 किलोहर्ट्ज टू 300 किलोहर्ट्ज. त्याची वेवलेंथ आहे 10⁴ मीटर टू 10�3 मीटर. 10⁴ टू 10�3. दॅट इज लो फ्रिक्वेन्सी बँड. आणि ऍप्लिकेशन काय दिलेले तिथं? Aeronautical and navigation. Can anyone tell what is meaning of these two words? Aeronautical means what? Aeronautical म्हणजे काय? हा, yes. Give the answer. You are not participating at all during the discussions. Instrument used in aeroplanes or the jets. Okay. Aeronautical म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो? Space स्पेस science. रिलेटेड, विमान. whatever are the applications related to space. ओके, आणि नेव्हिगेशन. नेव्हिगेशन म्हणजे काय? आता आपण नेव्हिगेशन सगळे यूज करतो मोबाईल मध्ये, ऍप्लिकेशन मध्ये. मग नेव्हिगेशन म्हणजे काय? Radar system. रडार सिस्टीम, बरोबर आहे. पण नेव्हिगेशनचा अर्थ काय होतो ऍक्च्युली? आपण नेव्हिगेशन मॅप लावतो कुठे ट्रॅव्हल करत असताना. नेव्हिगेशन इज नथिंग बट Location. लोकेशन. वी आर एबल टू रीच अप टू पर्टिक्युलर लोकेशन, किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला? लोकेशनला कधी पोहोचतो आपण? जेव्हा ती सिस्टीम पर्टिक्युलर लोकेशन लोकेट करू शकते किंवा पर्टिक्युलर लोकेशन आयडेंटिफाय करणे, ह्याला म्हणतात नेव्हिगेशन. हे शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा कम्युनिकेशन मध्ये यूज करावे लागतील. नेव्हिगेशन म्हणजे काय? टू लोकेट अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द नेव्हिगेशन. ओके, मग एरोनॉटिकल ऍप्लिकेशन मध्ये आणि नेव्हिगेशन मध्ये आपण लो फ्रिक्वेन्सी रेंज यूज करतो. दॅट इज द फोर्थ फ्रिक्वेन्सी बँड. इज इट क्लिअर? स्पेसशी रिलेटेड जे ऍप्लिकेशन आहेत. आणि आता नेव्हिगेशन कसं होतं ऍक्च्युली? नेव्हिगेशन दॅट इज डन with the help of the satellites. We are able to locate the position of a particular object. Okay, that is fourth point, frequency range and application of that frequency range. Okay, aeronautical आणि navigation application हे low frequency range मध्ये असतात. Clear? First four bands are clear to all? Yes, Pranav. First four bands you have understood? Yes, ma'am. Then the fifth, it is what? Medium frequency. फिफ्थ बँड कुठला आहे? मीडियम फ्रिक्वेन्सीचा. व्हॉट इज रेंज? आता ह्या रेंज आणि त्याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ना. देयर इज नो एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस. यू हॅव टू रिमेंबर इट. मीडियम फ्रिक्वेन्सी 300 किलोहर्ट्ज टू 3 मेगाहर्ट्ज. 300 kilohertz to 3 megahertz. Medium frequency is there. And what is application for that range? Radio broadcasting. म्हणजे रेडिओच्या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये हा फ्रिक्वेन्सी बँड यूज होतो. 300 किलोहर्ट्ज टू 3 मेगाहर्ट्ज. आता याच्यामध्ये काही ऍप्लिकेशन असेही आहेत जे तुम्हाला 2-3 फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये दिसतील. Some applications are there which you can operate in 2-3 frequency ranges. म्हणजे त्या ऍप्लिकेशनची फ्रिक्वेन्सी रेंज थोडीफार फ्लेक्झिबल आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो
फिफ्थ बँड इज मीडियम फ्रिक्वेन्सी बँड आणि कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करतात ते रेडिओ ब्रॉडकास्टिंग. रेडिओ ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय? ब्रॉडकास्टिंग मीन्स व्हॉट? एखादी सिस्टीम किंवा एखादी इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट होते म्हणजे काय होतं? आता जे रेडिओ चे मेन ऑपरेटिंग सेंटर वगैरे असतात किंवा रेडिओ स्टेशन असतात तिथून मेन सिग्नल ब्रॉडकास्ट होतो. ब्रॉडकास्ट इज नथिंग बट टू प्रसारण, ट्रान्समिट, प्रसारण किंवा or it डिस्ट्रीब्युशन. is distribution, then transmission or dividing it to, or providing the service to the particular users. मग रेडिओ ब्रॉडकास्टिंग कुठं होतं? रेडिओ स्टेशन मधून होतं. तिथं वेगवेगळे प्रोग्राम्स असतात वेगवेगळ्या चॅनल्सचे, तिथून तो पर्टिक्युलर सिग्नल ब्रॉडकास्ट होतो. मग ह्या रेडिओ ब्रॉडकास्टिंगच्या ऍप्लिकेशन मध्ये मीडियम फ्रिक्वेन्सी रेंज यूज करतात. ओके, दॅट इज द ऍप्लिकेशन or that is the fifth frequency range application, medium frequency, which is used for the radio broadcasting applications. Okay, आता इथं तुम्ही रेडिओ ब्रॉडकास्टिंग मध्ये हायर फ्रिक्वेन्सी यूज करू शकत नाही. वॉट एव्हर इज द पर्टिक्युलर ऍप्लिकेशन that is having this range only. So that is fifth. Similarly जर पुढचे बघितले तुम्ही तर सहावा आहे हायर फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय इथं? 3 मेगाहर्ट्ज टू 30 मेगाहर्ट्ज. हे कुठे यूज करतात? एएम ब्रॉडकास्टिंग. एएम ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय? एएम स्टँड्स हिअर फॉर एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. ज्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन यूज करून सिग्नल ट्रान्समिट करतो त्या ब्रॉडकास्टिंग साठी हायर फ्रिक्वेन्सी यूज करतात. ज्या ऍप्लिकेशन मध्ये एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आपण यूज करतो म्हणजे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन करून तो सिग्नल ट्रान्समीटर मधून ट्रान्समिट करतो त्याला म्हणतात एएम ब्रॉडकास्टिंग. मग त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये हायर फ्रिक्वेन्सी वी आर युजिंग. देन द नेक्स्ट इट इज सबमरीन ऍप्लिकेशन. आता बघा तुम्ही इथं सुद्धा आहे थर्ड व्हेरी लो फ्रिक्वेन्सीला सुद्धा सबमरीन ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि ह्या सिस्टीमचे ऍप्लिकेशन दिलेले आहे. सो दिस सबमरीन कॅन ऑपरेट इन दिस रेंज ऑल्सो as well as it can operate in this range also. So based on our budget or based on our specifications we can design submarine applications in this frequency range as well as in this frequency range. Okay, that is sixth band. नंतर सातवा कुठला आहे? व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी बँड. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी बँड रेंज आहे 30 मेगाहर्ट्ज ते 300 मेगाहर्ट्ज आणि त्याचे ऍप्लिकेशन काय आहेत? टेलिव्हिजन अँड एफएम ब्रॉडकास्टिंग. सो सेवन्थ इट इज हॅव्हिंग ऍप्लिकेशन्स इन टेलिव्हिजन अँड एफएम ब्रॉडकास्टिंग. ओके, सो एफएम आता इथं एएम ब्रॉडकास्टिंग मध्ये ही रेंज यूज होते म्हणजे ज्या सिग्नलचं ट्रान्समिशन तुम्ही एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन करून करता त्याला म्हणतात एएम ब्रॉडकास्टिंग. सिमिलरली एफएम ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन करून जेव्हा आपण सिग्नल ट्रान्समिट करतो तेव्हा त्याला म्हणतात एफएम ब्रॉडकास्टिंग. मग एफएम ब्रॉडकास्टिंग हे मोस्टली करून जेव्हा आपला व्हॉइस सिग्नल आपण ट्रान्समिट करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन यूज करतो. म्हणूनच जे आपले चॅनल असतात त्याला बरेच एफएम चॅनल ऑल ऑफ यू माइट बी नोईंग, कारण तिथं वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी रेंजेस ऍप्लिकेबल असतात. मग प्रत्येक चॅनल हा कशावरून क्लासिफाय झालेला असतो किंवा स्पेसिफाय झालेला असतो? बेस्ड ऑन इट्स फ्रिक्वेन्सी. आता पुण्यामध्ये वगैरे तर तुम्ही बघितले तर ते रेडिओ मिर्ची वगैरे चॅनल असतात. प्रत्येक चॅनलची वेवलेंथ काय आहे? वेवलेंथ सॉरी ईच चॅनल इज हॅव्हिंग डिफरंट फ्रिक्वेन्सी. म्हणजेच एफएम ब्रॉडकास्टिंग मध्ये these frequency ranges we are in broadcasting system and frequency modulated signals broadcasting. Okay, that is 7th. AM broadcasting साठी high frequency range आपण वापरतो. AM च्या कंपॅरिझन in FM broadcasting we are using very high frequency range. That is the application of this very high frequency range. Okay, then next is
अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त आहे ती अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. What is the range for that ultra high frequency and what is the application? What is range for this ultra high frequency? 300 megahertz to 3 gigahertz. 300 megahertz to 3 gigahertz. आणि वेवलेंथ रेंज आता सिंपल आहे. त्या पर्टिक्युलर याच्यासाठी ही वेवलेंथ रेंज आहे 1 मीटर टू 10⁻⁻1 मीटर. मग याच्यासाठी कुठले ऍप्लिकेशन आहेत? टीव्ही चॅनल TV आणि channel. सेल्युलर फोन. ओके, सो दीज आर द ऍप्लिकेशन्स फॉर दिस ultra high frequency range. Okay, then ninth it is what? Super high frequency. Very high frequency. त्याच्यापेक्षा जास्त आहे ती अल्ट्रा हाय. अल्ट्रा हाय नंतर आहे ती सुपर हाय फ्रिक्वेन्सी आणि सुपर हाय नंतर आहे ती एक्स्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. इथं कसं आहे? एक्स्ट्रीमली लो व्हॉइस, व्हेरी लो, लो. तसं इथं कसं आहे? व्हेरी हाय, अल्ट्रा हाय, सुपर हाय अँड एक्स्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. ओके, सो सुपर हाय फ्रिक्वेन्सी जास्त जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची काय रेंज आहे? 3 गिगाहर्ट्ज ते 30 गिगाहर्ट्ज. अँड व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स फॉर दॅट फ्रिक्वेन्सी? Communication. Now you may have question that here also it is given radio broadcasting and here also it is given as radio for frequency. रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे काय? आता इथला रेडिओ ब्रॉडकास्टिंग आहे तो आपला रेग्युलर रेडिओ डिव्हाइसशी रिलेटेड जे आहे ते ह्या रेंज मध्ये येतं. पण इथं जो शब्द आहे रेडिओ कम्युनिकेशन, हा रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे ऍक्च्युअल आपला रेडिओ डिव्हाइस कन्सिडर करू नका. रेडिओ फ्रिक्वेन्सी रेंज मधले जे ऍप्लिकेशन आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी सांगितली मी तुम्हाला? RF फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? रेडिओ फ्रिक्वेन्सी. मग रेडिओ फ्रिक्वेन्सी रेंज मधलं जे कम्युनिकेशन आहे त्याच्याशी रिलेटेड इथं वर्ड वापरलेला आहे रेडिओ कम्युनिकेशन. वन्स अगेन आय एम टेलिंग, हे रेडिओ ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपल्या ऍक्च्युअली रेडिओ डिव्हाइसशी रिलेटेड होणारे ऍप्लिकेशन आहे. पण इथं जे रेडिओ कम्युनिकेशन आहे हे आपल्या रेडिओशी रिलेटेड शब्द नाही येतो. तो कशाशी रिलेटेड आहे? रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन ऑफ फ्रिक्वेन्सीज which are called as RF or radio frequencies and which are generally above 1 gigahertz. Radio frequencies are always above 1 gigahertz. 1 gigahertzच्या वरतीच्या हायरच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी. आणि त्या फ्रिक्वेन्सी यूज करून जे कम्युनिकेशन आपण करतो that is called as radio communication. So for that communication we are using this सुपर हाय फ्रिक्वेन्सी बँड. आणि दुसरं ऍप्लिकेशन कुठलं आहे त्याचं? सॅटेलाइट. सॅटेलाइट मध्ये ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी रेंज कुठली असते? दिस सुपर हाय फ्रिक्वेन्सीज आर युज्ड. रेडिओ कम्युनिकेशन समजलं काय सांगितलं ते? कॅन एनीबडी टेल व्हॉट इज दिस रेडिओ कम्युनिकेशन? रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे कुठलं कम्युनिकेशन आहे? कुठल्या सिग्नलचं? प्लीज गिव्ह द आन्सर्स. रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे कुठल्या फ्रिक्वेन्सीचं कम्युनिकेशन आहे? हायर और लोअर फ्रिक्वेन्सीज? Higher. Higher frequencies. Okay, you can just note down. Radio communication is the communication by using RF signals. RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल. आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीची रेंज काय असते युजली? 1 gigahertz. Radio frequencies are always greater than 1 gigahertz. So they will be operating in very high frequency range. हाय फ्रिक्वेन्सी रेंजच्या कम्युनिकेशन साठी आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन साठी आपण सुपर हाय फ्रिक्वेन्सी बँड यूज करतो. दॅट इज द 9th band. And what is the last band here? What is the last band? 10th extra high frequency. मग extra high frequency सुद्धा it is used in satellite and also it is used in the specialized radar system.
इथं सुद्धा आपण सॅटेलाइट ऍप्लिकेशन बिल्ड करू शकतो आणि ह्या रेंज मध्ये सुद्धा करू शकतो. अँड व्हॉट इज अनदर ऍप्लिकेशन इन दिस स्पेशलाइज्ड रडार सिस्टीम. सो व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ रडार? रडार सिस्टीम हाऊ इट ऑपरेट्स, कॅन एनीबडी टेल? किंवा कशासाठी आपण यूज करतो रडार सिस्टीम? आर्मीमध्ये यूज करतात. आर्मीमध्ये. To find out location of any object, we are using the radar system. म्हणजे suppose I am sending some signal through the radar system. तो सिग्नल कुठपर्यंत ट्रान्समिट होतो जिथपर्यंत मध्ये कुठलाही ऑब्स्टॅकल नसतो. बट वेन that particular obstacle is coming in between, काय होईल तो सिग्नल तिथं? सपोज तुम्ही एखादा सिग्नल ट्रान्समिट करताय विदाउट एनी ऑब्स्टॅकल, इट विल ट्रॅव्हल इन द फॉरवर्ड डायरेक्शन. ऑब्स्टॅकल आलाच नाही त्याला तर तो सिग्नल काय होईल? इट विल बी गेटिंग फॉरवर्डेड और इट विल बी ट्रान्समिटेड इन द फॉरवर्ड डायरेक्शन. तो परत रिव्हर्स येईल का जर कुठला ऑब्स्टॅकल नसेल मध्ये? तर नाही. किंवा बऱ्याच वेळा बघा युद्धामध्ये किंवा मिलिटरी ऍप्लिकेशन मध्ये ही रडार सिस्टीम यूज करतात. वेन यू हाऊ टू फाइंड लोकेशन ऑफ युअर एनिमी, कुठल्या पोझिशनला साधारण अपोजिट पार्टी असू शकते ती पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी मिलिटरी मध्ये रडार सिस्टीम यूज करतात. म्हणजे सपोज मोकळी जागा आहे तिथं जर तुम्ही रडार सिस्टीम इम्प्लिमेंट केली तर जोपर्यंत मध्ये काही अडथळा येत नाही तोपर्यंत तो सिग्नल काय होईल? पुढच्या डायरेक्शनला तो फॉरवर्ड होणार. पण मध्ये जर एखादा ऑब्स्टॅकल आला किंवा मध्ये जर एखादा असं काही डाउटफुल ऑब्जेक्ट कम्स इन बिटवीन, दॅट सिग्नल विल स्टॉप देअर ओनली. म्हणजे पुढे जाण्याच्या ऐवजी काय होईल? तो तिथं स्टॉप होतो अँड देन इट इज कमिंग बॅक टुवर्ड्स द ट्रान्समीटर. मग आपल्याला माहिती सिग्नल किती ट्रान्समिट केलाय दॅट वी आर नोईंग अँड दॅट टाइम इज कॅल्क्युलेटेड की किती वेळानंतर तो परत आलाय. मग बेस्ड ऑन दॅट स्पीड ऑफ द सिग्नल अँड टाइम, well that distance it is calculated. So you can have that statistics की किती अंतरावरती तुम्हाला इथून पुढे धोका आहे. ते मेन ऍप्लिकेशन आहे रडार सिस्टीमची. आय होप ऑल ऑफ यू आर नोईंग द हाऊ द रडार सिस्टीम वर्क्स. डू यू नो ऑर नॉट? रडार सिस्टीम रेडिओ वेव्स वापरतात तिथं. हाय फ्रिक्वेन्सी रेंज or high frequency signals are used in the radar application. So do you have Yes, any ma'am. idea? Yes, माहिती आहे ना रडार सिस्टीम सगळ्यांना? yes, एखादा yes. ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण रडार सिस्टीम यूज करतो. मग त्या स्पेशलाइज्ड रडार सिस्टीम मध्ये these extra high frequency signals are or that radar systems are implemented in this extra high frequency range. Okay, so these are the frequency ranges, wavelength ranges, name of the band and application for the particular frequency bands. Okay, that are the description points that you are supposed to explain in the electromagnetic spectrum. Okay, is it clear? And if you see this last one, just 1 minute. If you see this last काय आहे? Very high frequency bands are there and wavelength is comparatively very less. So that is infrared range. ह्याच्यानंतरचे जे एक्स्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीचे बँड्स आहेत त्याचे ऍप्लिकेशन हे टेलिव्हिजन मध्ये असतात, ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये असतात किंवा फ्री स्पेस ऑप्टिक्स मध्ये असतात. दिस इज जस्ट ऍडिशनल पार्ट आय एम टेलिंग. Though you not include it, that is also okay. But these 10 bands you have to include in the exam in the particular table. समजला टेबल सगळ्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा? All of you are clear with that Yes, concept of okay. So in exam the question will be asked, explain the electromagnetic spectrum. So in that you are supposed to draw this. First write down definition, then draw this diagram, and after that you have to draw this table very correctly. Table draw करायचा exam मध्ये. And if it is asked for 4 marks, you can just draw the diagram and table and definition. No need to write again description of this. But if it is asked for 6 marks, ह्या table मधलं जे description आहे that you can describe in some theoretical words.
Okay, so this is the concept. हा येस अंकिता. डायग्राम कोणत्या काढायच्या? तो ग्राफच ना? हा ग्राफच की हा डायग्राम म्हणजे हा ग्राफच. हा हा आणि हा टेबल काढायचा. हा. Okay, so this is the concept of electromagnetic spectrum. लो फ्रिक्वेन्सी, मिडियम फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी. प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा बँडचं डिस्क्रिप्शन लिहायचं. त्याची फ्रिक्वेन्सी रेंज काय, त्याची वेव्हलेंथ रेंज काय, त्या बँडचं नाव काय आहे आणि ऍप्लिकेशन. इथं बँडविड्थच्या ऐवजी तुम्ही नेम ऑफ बँड सुद्धा म्हणू शकता. दॅट इज नॉट प्रॉब्लेम. अँड ऍप्लिकेशन यू आर सपोज टू राईट. Okay, is that electromagnetic spectrum point clear to all? Yes, ma'am. येस So मॅम. here is one site I have given in the PPT that is having some additional information. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला तेवढीच लिहायची जी मी आता दाखवली, पण ऍडिशनली एक चांगली इन्फॉर्मेशन मिळाली एका साइट वरती. दॅट ऑल्सो आय हॅव इन्क्लुडेड इन दिस पर्टिक्युलर PPT. Okay. Open होणार. So we will just see whether it is opening or not. If not, I will check it once again. And that is additional information. Okay. किंवा जरी तुम्ही नेटवरती जरी ही साइट टाकून बघितली, then also you will get the information about the yes, it is opening. All of you are able to see that? So here also they have given some another information. Frequency, wavelength, मग त्या पर्टिक्युलर ह्याला फोटॉन एनर्जी किती आहे. So photon means what? It is nothing but light. So this is the additional information given in this particular slide. Okay, that also just for your extra knowledge you can refer. Otherwise, if you are getting confused, no need to refer that. Just these points you have to refer and write down in the exam. Okay, and are whether you are clear with all the points whatever we have completed in first chapter. So this is completing the first chapter now. Because of revision of some modulation related things 2-3 times, it has taken more time. So almost 20 lectures I have taken up till today. Those are based for the chapter number 1. Okay. So is it clear to all? Chapter 1 सगळे पॉइंट समजलेत का? कुठला पॉइंट समजला नाही रिपीट करायचा आहे? No. All the points are clear? Yes. येस. There? शुभम बडके. Shubham Badke is there or not today? Okay, he is not there, I think so. Any other student, they can, boy students? What, ma'am? From chapter number 1. No, ma'am. नो मॅम, फक्त नोट्स तेवढ्या पाहिजे आम्हाला प्रिपेअर करायला. पीपीटीत नाही ना. मी आता तुम्हाला सांगते. I will tell you. Just let me stop that recording, then we will discuss. Okay. So Okay, just related to notes, 2-3 points are there that I will discuss. Okay. So theoretical points are clear. First chapter, what we have seen in first chapter: introduction, elements of communication system, baseband carrier communication. Otherwise, we can just revise it quickly in 5 minutes in the next lecture, because anyhow we are going to discuss the assignment questions and MCQs. Okay, so related to notes, we will discuss. Okay, so आता मी तुम्हाला whatever is that sheet, तुमची जी शीट आपण प्रोव्हाइड केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे पॉइंट्स आहेत. वन बाय वन आय विल शो यू हाऊ टू सर्च फॉर द पर्टिक्युलर थिंग्स. ओके.